जय हिंद मित्रांनो, मी देशाच्या सैन्यामध्ये काय संधी आहेत आणि आपल्याला भारतीय सेनेत भरती कसं होता येईल याविषयी मार्गदर्शन करणार आहे। भारतीय सेना ही देशाच्या परकीय शक्तीपासून बाह्यस्थ शक्तीपासून देशाचं संरक्षण करते। त्यासोबत जेव्हा जेव्हा देशात अंतर्गत गरज पडते तेव्हा जर जे सिव्हिल प्रशासन आहे त्यांनी मदत मागितली तर सिव्हिल प्रशासनालाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करते। त्या व्यतिरिक्त जर वेगवेगळ्या देशात आपदा आल्या, उदाहरणार्थ भूकंप आहे, पूर परिस्थिती आहे किंवा कुठल्याही परिस्थितीची कायदा आणि सुव्यवस्थेची जर स्थिती निर्माण झाली तर सेना त्यांना मदत करते। सैन्यामध्ये खूप चांगलं लाईफ असतं। नंबर 1 तर ही देशाची नोबल सर्व्हिस आहे, याच्यामधून देश सेवा होते, राष्ट्राची भक्ती होते आणि सर्वात अगोदर आपल्यासाठी काय आहे तर राष्ट्र आहे। त्यासोबतच आपल्याला चांगली पेमेंटही मिळते, पगारही मिळते, सोबतच चांगलं लाईफ मिळतं, स्टॅटस आहे, हाय स्टॅटस मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला। त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे खर्च आहे वेगवेगळा तो खर्च अगदी मिनिमल असतो, मिनिमल एक्सपेन्सेस, कारण की सोबत तुम्हाला फ्री राशन्स, CSD कॅन्टीनच्या फॅसिलिटीज, मेडिकल फ्री फॅसिलिटीज तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी त्या मिळतात। त्या व्यतिरिक्त वर्षातनं 2 महिने ही पगारी रजा मिळते, वार्षिक रजा, आणि 1 महिना म्हणजे 30 दिवस किरकोळ रजा मिळते। ती वेगवेगळ्या विभागात विभागून घेता येते। त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह लाईफ आहे, तुम्हाला तुमचे जे वेगवेगळे छंद असतील, स्विमिंग आहे, घोडसवारी आहे, पॅराजम्पिंग आहे, विंड सर्फिंग आहे, व्हाईट वॉटर रॅफ्टिंग आहे, सेलिंग आहे, फुटबॉल, व्हॉलीबॉल, यू नेम इट, सगळ्या प्रकारचे खेळ, एक ॲक्टिव्ह लाईफ ही आर्मी आपल्याला देते। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये काय, बाकी सर्व्हिसमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय, याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी आहे। जो एक जवान सुरुवातीला भरती होतो त्याची कमीत कमी पगार 35 ते 40 हजार रुपये आहे आणि ऑफिसर म्हणून भरती झाला तर जवळजवळ 1 लाख रुपये सुरुवातीची पगार असेल। आणि स्टॅटस काय आहे, क्लास 1 ग्रॅज्युएट ऑफिसरचे स्टॅटस आहे। तसे सिव्हिलमध्ये कलेक्टर, IAS किंवा SP, IPS असतात, तसे आर्मी ऑफिसर त्यांच्या समकक्ष आहेत, क्लास 1 ग्रॅज्युएट ऑफिसर्स। त्यानंतर सोबतच जेव्हा तुम्ही देशाच्या सेनेमध्ये भरती होता तुम्हाला तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते एनहान्स करण्यासाठी, समजा तुम्ही 10वी पास आहेत तर 12वी पास होण्यासाठी, 12वी पास आहात तर ग्रॅज्युएट होण्यासाठी, ग्रॅज्युएट आहात तर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, BEd, लॉ, कुठली डिग्री करण्यासाठी, तुम्ही BE असाल तर तुम्हाला ME करण्यासाठी किंवा PhD करण्यासाठी आर्मी तुम्हाला हमेशा मदत करते। हे देशातलं जगातलं एकमेव ऑर्गनायझेशन असेल की ज्या ठिकाणी 3 महिन्याची पगारी रजा 1 वर्षात तुम्हाला मिळते। तुमच्या परिवारासाठी तुम्हाला निवासस्थान मिळतं आणि जेव्हा तुम्ही फील्डमध्ये पोस्टिंग असाल तेव्हा सेपरेटेड फॅमिलीज अकोमोडेशन तेही मिळतं आणि क्वालिटी ऑफ लाईफ आहे। मग या आर्मीमध्ये भरती कसं व्हायचं, आर्मीमध्ये भरती होण्याच्या 2 पद्धती आहेत। एक तर तुम्ही ऑफिसर म्हणून भरती होऊ शकता। ऑफिसर म्हणून भरती होण्यासाठी 3 पद्धती आहेत। सुरुवातीला जेव्हा तुम्ही 10वीला असाल तेव्हा एक औरंगाबादला सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे, त्याची एक्झाम देऊ शकता। त्याची ॲड जनरली जेव्हा तुम्ही 10वीला असाल तेव्हा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये येते, तर तेव्हा तो फॉर्म भरायचा असतो फेब्रुवारी महिन्यापर्यंत। आणि जेव्हा तुमच्या 10वीची परीक्षा संपेल त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये SPI ची सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद याची कॉमन एंट्रन्स एक्झाम असते, ती लेखी परीक्षा द्यायची
त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये त्याचे इंटरव्ह्यूज होतात आणि ते तुम्हाला 1 ते 100 मुलं सिलेक्ट करतात आणि त्यानंतर तुम्हाला 11वी आणि 12वी तुमची नॅशनल डिफेन्स अकॅडमीची प्रिपरेशन करतात. तुम्ही 11वी आणि 12वी कुठूनही करा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, काही तुम्हाला नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या परीक्षेसाठी UPSC तर्फे बसता येतं. ऑनलाईन अप्लाय करावं लागतं UPSCच्या साईटवर आणि तुमचं वय त्या जेव्हा तुम्ही अप्लाय कराल त्यावेळेस 16.5 ते 19.5 वर्षाच्या दरम्यान असायला हवं. ज्या दिवशी NDA मध्ये तुमचा कोर्स सुरू होणार असेल त्याला मराठीमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी जी खडकवासला पुणे येथे आहे त्याला इंग्लिशमध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा NDA म्हणतात. मग तिथं तुम्ही 3 वर्ष ग्रॅज्युएशन करता. जी मुलं सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना BSCची डिग्री दिली जाते. जी मुलं आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नवी दिल्ली यांच्याकडनं BA ची डिग्री दिली जाते आणि सायन्सवाल्यांसाठी BSc. मग त्याच्यात तो जेव्हा ग्रॅज्युएट होतो त्याच्यानंतर 1 वर्षाची ट्रेनिंग तो इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून या ठिकाणी करतो. या एंट्रीच्या व्यतिरिक्त ही एंट्री जेव्हा तुम्हाला NDAला जायचं आहे तेव्हा कसं करायचं तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परीक्षेचं पुस्तक मिळतं. नॅशनल NDA एंट्रन्स एक्झाम म्हणून NDA एंट्रन्स एक्झामिनेशन्स याच्या एंट्रन्स एक्झामचं पुस्तक मिळतं. ते पुस्तक खरेदी करून त्यातनं तयारी करायची. जनरली तुमचा जो 12वीचा सिलेबस आहे तो सिलेबस त्याच्यामध्ये असतो. जर तुम्हाला आर्मीमध्ये ऑफिसर व्हायचं असेल तुम्ही 12वी आर्ट्स असाल तरी चालेल. पण जर तुम्हाला नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये ऑफिसर बनायचं असेल तर तुम्हाला 12वी सायन्स, फिजिक्स आणि मॅथ्स सहित पास पाहिजे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. यासाठी अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन अप्लाय करायचं UPSCच्या वेबसाईटवर जाऊन. ती जून आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला यासाठी अप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम नावाची एक स्कीम असते. तर जी मुलं 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स घेऊन 70%पेक्षा जास्त मार्क घेऊन पास होतील त्यांना यासाठी अप्लाय करता येतं. त्याच्यासाठी सेम प्रोसिजर आहे, रिटर्न एक्झाम. त्याच्यानंतर जसं NDAसाठी ही रिटर्न एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाचा SSB इंटरव्ह्यू द्यावा लागतो. SSB इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही पास व्हाल SSB इंटरव्ह्यूमध्ये 3-4 गोष्टी असतात. ग्रुप टेस्टिंग ऑफिसरचे टास्क असतात, काही इंटरव्ह्यू असतो आणि काही सायकोलॉजिकल टेस्ट असतात आणि त्याच्यानंतर तुमची सिलेक्शन झाल्याच्या नंतर मेडिकल एक्झाम होते आणि जेव्हा तुम्ही मेडिकल एक्झाम ही पास कराल तेव्हा तुम्ही मेरिट बेसिसवर NDAला जॉईन करायला क्वालिफाय होता. त्याचप्रमाणे ही जी टेक्निकल एंट्री स्कीम आहे तीही तशाच प्रकारची आहे. फक्त याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये 70%पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि ग्रॅज्युएट तर तुम्हाला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम नावाची CDS म्हणतात त्याला थोडक्यात, ती परीक्षा देता येईल. ती परीक्षा 19 ते 24 वर्षाच्या वयादरम्यान तुम्हाला देता येईल. यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट हवेत. दरवर्षी मे किंवा डिसेंबरमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रिटर्न एक्झाम पास कराल, मेरिटमध्ये याल, नंतर SSBचा इंटरव्ह्यू द्याल, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाचा इंटरव्ह्यू द्याल. हा इंटरव्ह्यू देशामध्ये 4 ठिकाणी होतो, बेंगलोर, अलाहाबाद, भोपाळ आणि कपूरथला या ठिकाणी होतो. त्याच्यापैकी कुठल्याही एका ठिकाणी तुम्हाला कॉल लेटर सेंटर येईल, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन हा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही इंडियन मिलिटरी अकॅडमीला जाऊन 1.5 वर्षाची ट्रेनिंग करावी लागते. मग तुम्ही लेफ्टनंट म्हणून पास आउट व्हाल. हे झालं परमनंट कमिशन. त्याच्या व्यतिरिक्त एक शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे की जे की 5 वर्षासाठी आहे. तर ते ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई या ठिकाणी त्याची ट्रेनिंग दिली जाते. हे कमिशन पुरुष आणि महिला दोघांसाठी ओपन आहे. त्यासाठी तुमचं वय 19 ते 25 वर्षाच्या दरम्यान असायला हवं आणि त्यासाठी तुम्ही दरवर्षी मे किंवा नोव्हेंबरमध्ये नोटिफिकेशन चेक करायचं आहे. हे नोटिफिकेशन UPSCच्या साईटवर पण असतात. त्याच्या व्यतिरिक्त एक एम्प्लॉयमेंट न्यूज ह्या नावाचं एक दर 15 दिवसाला म्हणजे पब्लिश होणारं हे पिरियडिक आहे. तर ती एम्प्लॉयमेंट न्यूज तुम्ही गो थ्रू व्हा. त्याला हिंदीमध्ये रोजगार समाचार म्हणतात. आणि
त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही SSC NT साठी नॉन टेक्निकलसाठी अप्लाय करता किंवा टेक्निकलसाठी तुमचं वय 19 ते 25 वर्षाच्या दरम्यान पाहिजे आणि तुम्ही ग्रॅज्युएट हवेत आणि पुन्हा सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला रिटर्न एक्झाम द्यायची आहे, SSC इंटरव्ह्यू करायचा आहे आणि तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस करावी लागेलच. त्याच्यानंतर मग तुमची इच्छा तुम्ही सोडून बाहेर जाऊ शकता, तुम्हाला ग्रॅज्युटी मिळेल किंवा तुम्ही परमनंट कमिशनसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही परमनंट कमिशन घेऊन पेन्शनवर सर्व्हिस करू शकता. याच्या व्यतिरिक्त एक NCC स्पेशल एंट्री स्कीम आहे. जे विद्यार्थी 19 ते 25 वर्ष वयाचे असतील आणि ज्यांना ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 50% मार्क असतील ॲग्रिगेट आणि NCCची त्यांनी ट्रेनिंग केली असेल आणि NCC C सर्टिफिकेटमध्ये त्यांना A किंवा B ग्रेड असेल तर त्यांना UPSCची लेखी परीक्षा माफ आहे, रिटर्न टेस्ट माफ आहे. त्यांना डायरेक्ट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या इंटरव्ह्यूला आमंत्रित करण्यात येतं, कॉल लेटर येतं. मग SSCचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्यानंतर मेडिकली फिट झाला तर तुमची ट्रेनिंगला तुम्हाला जाता येईल. हे दरवर्षी जून किंवा डिसेंबरमध्ये तुम्हाला अप्लाय करता येईल. याच्या व्यतिरिक्त एक टेक्निकल एंट्री स्कीम असते. त्याच्यामध्ये तुमचं वय 20 ते 27 वर्षाच्या दरम्यान असायला हवं. ही BE म्हणजे आपले जे इंजिनियर आहेत, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा BTech हे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ह्याची जी ॲड आहे ती दरवर्षी मे किंवा नोव्हेंबरमध्ये येते. तसेच जे आपले लॉचे ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांना ॲग्रिगेट कमीत कमी 55% मार्क आहेत तर आणि ज्यांचं वय 21 ते 27 वर्षाच्या दरम्यान आहे त्यांना आमच्या जज ॲडव्होकेट जनरल ब्रँचमध्ये आर्मीमध्ये लॉ ऑफिसर म्हणून भरती होत आहेत. त्यांनाही सेम क्रायटेरिया आहे. एलिटमध्ये 55% मार्क हवेत आणि दरवर्षी जून किंवा डिसेंबरमध्ये त्यांनी अप्लाय करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या आमच्याकडे आर्मी एज्युकेशन कोरमध्ये एज्युकेशन ऑफिसर बनवूनही तुम्ही भरती होऊ शकताय. त्यासाठी तुम्हाला MA B.Ed ह्या डिग्री हव्यात वेगवेगळ्या विषयात. ज्या ज्या विषयाची ॲड आली असेल, फॉर एक्झाम्पल ती फिजिक्सची असेल, केमिस्ट्रीची असेल किंवा इतिहासाची असेल, अर्थशास्त्राची असेल किंवा आणखी कुठल्या विषयाची असेल तर त्या जाहिरातीला चेक करून UPSCच्या ऑनलाईन वेबसाईटवर आपण अप्लाय करायचं आहे. जेव्हा तुम्ही भरतीसाठी जाल तेव्हा सुरुवातीला जे फिजिकल टेस्टसाठी असणारी सगळी तयारी करून गेलं पाहिजे. त्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे ते सगळं चेक करून घ्यायला पाहिजे. हे झालं ऑफिसरसाठी. त्याच्या व्यतिरिक्त एक सांगायचं अजून याच्या व्यतिरिक्त राहून गेलं ते म्हणजे जर आपण MBBS असाल सिव्हिलमध्ये तर आपण आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून आपली सेवा देऊ शकताय. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट आमचे जे DG आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्यांचा इंटरव्ह्यू असतो आणि आपण डायरेक्ट कॅप्टन म्हणून जॉईन करताय. आणि जे इंजिनियर आणि डॉक्टर्स आहेत त्यांना 2 वर्षाची अँटीडेट सिनियरिटीही मिळते. कारण की जे जनरल CDS किंवा NDAचे ऑफिसर्स जातील त्यांना लेफ्टनंट नंतर कॅप्टन बनायला 2 वर्ष लागतात. पण जे बाहेरून तुम्ही जर BE असाल किंवा MBBS असाल तर तुम्ही जॉईन केलं की ट्रेनिंग संपल्या तुम्हाला मग कॅप्टन म्हणून प्रमोट केलं जातं. तुम्हाला 2 वर्षाची अँटीडेट सिनियरिटी मिळते. हे झाल्या ऑफिसर्स एंट्रीज. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जवान म्हणून भरती होऊ इच्छित असाल इंडियन आर्मीमध्ये तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्री आहेत. जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमचं वय 17.5 ते 21च्या दरम्यान असेल तर तुम्ही जनरल ड्युटी सैनिक म्हणून भरती होऊ शकताय. तर त्यासाठी 10वीला तुम्हाला 45% मार्क्स हवेत ॲग्रिगेटमध्ये. आणि जर कॅन्डिडेट 10th क्लास पास असेल तर आणि त्यांनी 3 प्रकारचे त्याला टेस्ट द्यावे लागतील. एक म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकारचे क्रायटेरिया आहेत. एक आहे फिजिकल क्रायटेरिया. तर याच्यामध्ये तुम्हाला उंची किती पाहिजे तर महाराष्ट्राच्या मुलांना जनरल ड्युटी सैनिकाला 168 सेंटीमीटर उंची पाहिजे. जर तुम्ही सोल्जर टेक्निकलसाठी जाणार असाल तर 1 सेंटीमीटर उंचीची सूट आहे. म्हणजे 167 सेंटीमीटर उंची असेल तरी चालेल कमीत कमी. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर उत्तमच. आणि क्लर्क किंवा SKT ह्या पदासाठी आपली उंची 162 सेंटीमीटर असेल तरी चालते.
आणि चेस्ट जी छाती आहे ती 77 सेंटीमीटर न फुगविता हवी आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, म्हणजे 82 सेंटीमीटर फुगून छाती असली पाहिजे आणि आपलं वजन हे 50 किलो असलं पाहिजे. जर हे सर्व क्रायटेरिया, फिजिकल क्रायटेरिया आपण मीट करत असाल तर आपण काय करायचं, तयारी कशी करायची आहे, तर आपण 3 ते 4 महिने अगोदर, भरतीच्या अगोदर 1.6 किलोमीटर रनिंग याच्यासाठी सराव करायला सुरुवात करायची, कमीत कमी 3 ते 4 महिने. काय काय लोकांना 6 महिने लागतील, वर्षही लागेल. तर आपली फिजिकल कॅपॅबिलिटी म्हणजे 1.6 किलोमीटर जर तुम्ही 5.5 मिनिटात पळालात, रनिंग केली, तर तुम्हाला 60 मार्क मिळतील. त्या फिजिकल टेस्ट आहेत त्याला 100 मार्क आणि रिटर्न टेस्टला 100 मार्क, असे 200 मार्काचं हे असतं. त्याच्यात मेरिट लागून जे मेरिटमध्ये वर विद्यार्थी त्यांचं सिलेक्शन केलं जातं. तर जर तुम्ही 1.6 किलोमीटर 1.6 किलोमीटर म्हणजे 1.6 किलोमीटर जर 5.5 मिनिटात पळून आला तर तुम्हाला 60 मार्क मिळतील. दुसरं म्हणजे पुलअप्स, जर तुम्ही पुलअप्स 10 पुलअप्स काढले तर तुम्हाला 40 मार्क मिळतील. जो 1.6 किलोमीटर 5.5 मिनिटाच्या आत पळून आला आणि 10 पुलअप्स काढले त्याला 100 पैकी 100 मार्क हे फिजिकल टेस्टमध्ये मिळतील. याच्या व्यतिरिक्त एक झिगझॅग बॅलन्स असतं, ते क्रॉस करावं लागतं आणि एक 9 फीट डीच असते, ती जंपनं पार करावी लागते. त्याच्यानंतर जे विद्यार्थी फिजिकल आणि फिजिकल टेस्ट पास करतील त्यांना त्यांचं मेडिकलसाठी त्यांना बोलवलं जातं. तर मेडिकलमध्ये काय, मेडिकलमध्ये आपण फिजिकली सगळे फिट असला पाहिजे. आपली जी नजर आहे, डोळे हे 6x6 असले पाहिजेत. कलर ब्लाइंड नसलं पाहिजे. आपला लाल, हिरवा, पांढरा रंग अगदी अचूकपणे ओळखता आला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त नी लॉक नसले पाहिजे. जेव्हा आपण उभे राहता तेव्हा तुमचे दोघांचे दोन्ही गुडघे एक दुसऱ्याला टच होऊ नये. तसंच फ्लॅट फूट नसलं पाहिजे. तुमचं श्रवणशक्ती उत्तम व्हावी आणि तुमचे जे डोळे आहेत ते 6x6 पाहिजेत. सोबतच तुम्हाला हार्ट मर्मर किंवा इतर कुठला डिसॅबिलिटी नसू नये. यासाठी तुम्ही आर्मीची जी भरतीची जी साईट आहे ती आहे www.joinindianarmy.nic.in. ही एक साईट आहे. ही साईट तुम्ही त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. www.joinindianarmy.nic.in. याच्यावर जाऊन तुम्ही सगळे क्रायटेरिया डिटेलमध्ये चेक करू शकताय. आणि तुमची मेडिकल एक्झाम झाल्याच्या नंतर रिटर्न टेस्ट होते. मग रिटर्न टेस्ट ही 100 मार्काची असते. रिटर्न टेस्टमध्ये काय असतं, ही 1 तासाची असते, 60 मिनिटाची टेस्ट असते, कॉमन एंट्रन्स एक्झाम. तर त्या लेखी परीक्षेमध्ये सोल्जर जीडीसाठी जो जनरल ड्युटी सैनिक आहे त्यासाठी 100 मार्काची टेस्ट असते. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान, जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान आणि मॅथ्स हे असतं 10वीच्या लेवलचं. जो सोल्जर टेक्निकल आहे, तांत्रिक सैनिक, त्यासाठी 200 मार्काची परीक्षा असते. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, मॅथ्स म्हणजे गणित आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र हे विषय असतात. आणि याच्यामध्ये ही परीक्षा जी आहे त्याची लेवल असते 12वीची, 10+2 CBSEचा सिलेबस प्रमाणे किंवा तुमचं जे स्टेट एज्युकेशन बोर्ड असेल त्याच्या 12वीच्या सिलेबस प्रमाणे ही परीक्षा असते. त्यानंतर सोल्जर नर्सिंग असिस्टंट म्हणून असते. जसं आपल्याकडं परिचारिकी सहाय्यक नर्सिंग असिस्टंट, त्यासाठी 12वी पास पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी रिटन एक्झाम असते ती 200 मार्काची असते. तर त्याच्यामध्ये लेवल असते 12वीची. त्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज, मॅथ्स आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि केमिस्ट्री हे विषय त्याच्यामध्ये त्या 200 मार्क्समध्ये विचारले जातात. आणि मॅथ ह्याच्यामध्ये मॅट्रिक लेवलचं विचारलं जाईल आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 12वीच्या लेवलचं विचारलं जाईल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जर आपण क्लर्क किंवा स्टोअर कीपर टेक्निशियन यासाठी एक्झाम देत असाल, परीक्षा देत असाल, तर ही परीक्षा 2 भागात असते. पहिल्या भागामध्ये 100 मार्काची, त्याच्यामध्ये
जनरल सायन्स 40 मार्काचं, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, मल्टिपल चॉईस टाईप MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये मॅथ्स आणि कम्प्युटर सायन्स याच्यावरचे 60 मार्काचे प्रश्न असतात आणि जनरल सायन्सचे 40 मार्काचे, अशी 100 मार्काचे. पुन्हा पार्ट 2 मध्ये 100 मार्काची परीक्षा असते. याच्यामध्ये एसेचा एक प्रश्न विचारले येतात, म्हणजे सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह नसतात, ते सब्जेक्टिव्ह असतात. याच्यामध्ये इंग्लिशमधले ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन, एसे रायटिंग, लेटर रायटिंग, पॅराग्राफ रायटिंग हे सगळं कव्हर केलं जातं. तर ही लेखी परीक्षा आपल्याला पास करावी लागते. जेव्हा तुम्ही यासाठी अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठे लागणार आहेत हे लक्षात घ्या. तर लिहून घ्या, तुमचं मॅट्रिक्युलेशनचं जे सर्टिफिकेट आहे ते असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. कारण की त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख लिहिलेली असते, तुमचं स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव हे सगळं त्यात लिहिलेलं असतंय. त्याच्यामुळं मॅट्रिकचे तुमचे मार्क्स त्याच्यात लिहिलेले असतात. ते बेसिक डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर नंबर 2, तुमच्याकडे व्हॅलिड ईमेल ID हवा, ईमेल ॲड्रेस हवा तुमच्याकडे व्हॅलिड. नंबर 3, तुमच्याकडं मोबाईल नंबर हवा. जो मोबाईल नंबर तुम्ही द्याल ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला वन टाईम पासवर्ड किंवा OTP ज्याला म्हणतात त्याची की येईल, OTP की, आणि बाकी अदर जे मेसेजेस असतात त्या मोबाईल नंबरवर जातील. हा मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त कॅन्डिडेट शेअर करू शकत नाहीत. प्रत्येक कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर हा वेगळा असेल, कारण की त्याच मोबाईल नंबरवर तुमचा OTP जातोय, मेसेज जातात. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे तुमचं रहिवाशाचं प्रमाणपत्र हवं आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो. तर डोमिसाईल सर्टिफिकेट हवं. त्यानंतर तुमची स्कॅन्ड पासपोर्ट साईजचे फोटो पाहिजेत, जे की स्कॅन केलेले आहेत, आणि त्याची साईज 10 किलोबाईट्स KB, 10 KB किंवा ते 20 KB, म्हणजे 10 ते 20 KB किलोबाईट्स इतकी हवी. आणि ते JPG फॉर्मॅटमध्ये हवं. आणि ते तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्यासोबत ऑनलाईन अपलोड केलं जाईल. याच्या व्यतिरिक्त तुमची स्कॅन केलेली फोटो सिग्नेचर हवी, तिची साईज 5 KB ते 10 KBच्या दरम्यान असावी. आणि ही स्कॅन केलेली JPG फॉर्मॅटमधली जी तुमची सिग्नेचर आहे ती सिग्नेचर त्या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे डिटेल्ड मार्कशीट 10वीचं आणि 12वी आणि तुम्ही जे काय तुमच्याकडे हायर एज्युकेशन असतील, ग्रॅज्युएशन, त्याचे सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन ते सगळं तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये सगळं डिटेल्स भरावे लागतात. तर ते फॉर्म भरत्या वेळेस हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्या कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या एंट्रीसाठी अप्लाय करताना ते तुम्हाला कामी येईल. आता तुम्हाला डायरेक्ट JCO म्हणून जर अप्लाय करायचं असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्ही पॉलिटेक्निक असाल, 10वीच्या नंतर कोणी पॉलिटेक्निक असेल सिव्हिलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये, तर त्यांना त्यासाठी अप्लाय करता येईल. त्यासाठी तुमचं वय 27 ते 34 वर्षाच्या दरम्यान असेल तर चालतंय. आणि एक रिलिजियस टीचर म्हणून असतात, त्यासाठी क्वालिफिकेशन आहे कुठल्याही डिसिप्लिनमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवं. आणि इन ॲडिशन एक रिक्विजिट क्वालिफिकेशन आहे तुमच्या स्वतःच्या धर्माचं, एक म्हणजे कोणी संस्कृत असतं, BA संस्कृत पंडित किंवा ग्रंथी किंवा मुस्लिमांचा एक जो ग्रॅज्युएट लेवलचा कोर्स आहे तो पास करायला हवा. तर त्यांना रिलिजियस टीचर किंवा धर्मशिक्षक म्हणून सैन्यामध्ये येता येत आहे. याच्या व्यतिरिक्त एक हवालदार सर्वेयर म्हणून पोस्ट असते. जर तुम्ही BA आणि BSc असाल विथ मॅथ्स आणि तुमचं वय 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला डायरेक्ट हवालदार सर्वेयर किंवा कार्टोग्राफर म्हणून आमच्या कोर ऑफ इंजिनियर्समध्ये येता येतं. पुन्हा एक JCO ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणजे एक क्लास 2ची पोस्ट असते कॅटरिंग सर्व्हिसमध्ये, आर्मी सर्व्हिस कोरमध्ये, त्यातमध्ये आपल्या येता येतं. जर आपण सिव्हिलमधनं 10+2 पास केलेला असेल आणि आपण 1 वर्षापेक्षा जास्त ड्युरेशनचा कॅटरिंग कोर्स कुठल्याही कॅटरिंग इन्स्टिट्यूटमधनं पास केलेला असेल किंवा फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमधनं केला असेल
जो की ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनकडनं ज्याला मान्यता प्राप्त आहे आणि आपलं वय जर 21 ते 27 वर्षाच्या दरम्यान असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता। याच्या व्यतिरिक्त जर आपण एनसीसी केलेली असेल, एनसीसी देशामध्ये देशाचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यामध्ये एकता, देशप्रेम आणि शिस्त निर्माण व्हावी ह्या उद्देशानं एनसीसी ट्रेनिंग सुरू केली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला आरडीसी परेडमध्ये जे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 26 जानेवारीला जी परेड होते त्यामध्ये ज्याला चान्स मिळतो, वेगवेगळे ॲडव्हेंचर कोर्स करता येतात आणि आपली जी युवकांची दुसऱ्या देशासोबत आदलाबदल होते त्याला आम्ही यूथ एक्सचेंज प्रोग्राम म्हणतो, त्यात जायला येतं। तुम्हाला थलसैनिक कॅम्प, वायुसैनिक कॅम्प अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्स करता येतील। तर जर आपण एनसीसी केलं तर ए सर्टिफिकेट जर पास केलं तुम्ही, जे की 9वी-10वीला असेल, तर तुम्हाला 5 मार्क बोनस मिळतात जेव्हा तुम्ही आर्मीमध्ये भरती व्हायचं असेल त्यासाठी। जर तुम्ही बी सर्टिफिकेट पास केलं असेल, जे 11वी-12वी नंतर करू शकतो आपण 12वीला असताना, तर 10 मार्क बोनस मिळतात। आणि जेव्हा एनसीसी 3ऱ्या वर्षाची ट्रेनिंग तुम्ही पास करताय तेव्हा सी सर्टिफिकेट मिळतं। तर जर तुम्ही सी सर्टिफिकेट पास असाल तर तुम्हाला सोल्जर जनरल ड्युटीसाठी जी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे, लेखी परीक्षा आहे, ती संपूर्णपणे माफ असते आणि सोल्जर टेक्निकलसाठी तुम्हाला 20 मार्क बोनस मिळतात। जर साठी 15 मार्क बोनस मिळतील आणि जे जनरल ड्युटी सैनिक आहेत किंवा जे ट्रेड्समन आहेत त्यांसाठी ही लेखी परीक्षा संपूर्णपणे माफ आहे। आणि ऑफिसर्ससाठी जर तुम्ही सी सर्टिफिकेटमध्ये ए किंवा बी ग्रेड असेल तर संपूर्ण यूपीएससीची लेखी परीक्षा माफ आहे आणि तुम्ही डायरेक्ट एसएससी इंटरव्ह्यू देऊन हे पास होऊ शकता। तर शेवटी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर पात्रता असेल, बुद्धिमत्ता असेल आणि तुमची जर तयारी असेल तर तुम्ही हमखास यशस्वी व्हाल। देर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क। हार्डवर्क तर करायच लागेल। कुठल्याही दलालावर भरोसा ठेवू नका। इंडियन आर्मीमध्ये भरती ही अगदी फ्री, मोफत आणि ट्रान्सपरंट सर्व्हिस आहे। एनरोलमेंट हे मोफत, फ्री आणि ट्रान्सपरंट आहे। कुठल्याही दलालावर भरोसा ठेवू नका। तुमच्या आईवडिलांनी जे कष्टाने पैसे कमवलेत ते कोणाच्या हातात असे देऊ नका। आणि तुम्ही कष्ट केलं, मेहनत केलं तर यशस्वी होण्याची हमखास हमी आहे। मी तुम्हा सगळ्याला शुभेच्छा देतो की आपण या संधीचा लाभ घेऊन देशाच्या सेवेसाठी मोठ्या संख्येने सैन्यात भरती व्हा, स्वतःसाठी एक स्टॅटस मिळवा, देश सेवाही करा। जय हिंद, जय भारत।